नमस्कार मित्रांनो, शैक्षणिक वर्ष 2026-27 UDAS प्लस मधील आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये टीचर मॉड्यूलमधील शिक्षकांचे प्रोफाईल अपडेट कसे करायचे आणि त्यावरील संपूर्ण कामे कशी पूर्ण करायची हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी आपल्याला क्रोम ब्राउझरला ओपन करायचं आहे. इथं आल्यानंतर आपल्याला सर्चमध्ये UDAS प्लस किंवा आपली जी वेबसाईट आहे udasplus.gov.in हिला टाकून सर्च करायचं आहे. याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली जाईल. तिथूनही आपण डायरेक्ट UDAS प्लसच्या वेबसाईटवर येऊन जायचं आहे. इथे लॉग इन फॉर ऑल मॉड्यूल्स यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला आपलं राज्य निवडण्यासाठी येईल. आपलं जे काही राज्य आहे ते आपल्याला अचूक निवडायचं आहे. गो या बटनाला आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला UDAS प्लसची जी काही वेगवेगळी मॉड्यूल्स आहेत ती आपल्याला या ठिकाणी दिसेल. इथे आपल्याला एक आणखी ऑप्शन आलेला दिसतोय, जो म्हणजे UDAS प्लसचं कॉमन लॉग इन. इथून जर लॉग इन केलं तर आपल्याला हव्या त्या लॉग इनमध्ये आपल्याला प्रवेश करून आपण तेथील माहिती भरू शकाल. आपण UDAS प्लसचं कॉमन लॉग इन करूयात या ठिकाणी. त्यासाठी जो काही युजर आयडी आणि पासवर्ड आपण यूज केलेला आहे तोच युजर आयडी पासवर्ड आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे. युजर आयडी म्हणजे आपला UDAS कोड असणार आहे आणि पासवर्ड आपण जो काही सेट केलेला असेल तो पासवर्ड आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे. खाली दिलेला कॅप्चा अचूक टाकायचा आहे आणि साइन इन या बटनाला आपल्याला क्लिक करायचं आहे. साइन इन केल्यानंतर आपल्याला UDAS प्लसचं कॉमन लॉग इनचा डॅशबोर्ड अशा पद्धतीने आपल्यासमोर दिसेल, जिथे आपल्याला ओव्हरऑल डाटा स्टेटस पेंडिंग आणि सर्टिफिकेट स्टेटस पेंडिंग अशा पद्धतीने आपल्याला दिसेल. इथे थोडंसं खाली स्क्रोल डाऊन केल्यानंतर आपल्याला स्कूल प्रोफाईल अँड फॅसिलिटी सर्टिफाईड दिसते. त्यानंतर इथे स्कूल डिरेक्टरी, युजर मॅनेजमेंट आहे. त्यानंतर टीचर मॉड्यूल आहे. त्यानंतर स्टुडंट मॉड्यूल आहेत. आपल्याला हवे त्या मॉड्यूलमध्ये आपण डायरेक्ट या कॉमन लॉग इन मधून जर लॉग इन केलं तर आपल्याला ज्या हव्या त्या मॉड्यूलमध्ये आपण या ठिकाणी काम करू शकतो. तर आपल्याला या ठिकाणी आज टीचर मॉड्यूलवर काम करायचं आहे. त्यामुळे ह्या ग्रीन रंगाच्या गो या बटनाला आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर ऑटोमॅटिक एक नवीन टॅब ओपन होईल आणि अशा पद्धतीनं आपल्याला आपल्या टीचर मॉड्यूलचा डॅशबोर्ड आपल्याला दिसेल, ज्यामध्ये थोडंसं खाली स्क्रोल डाऊन केल्यानंतर आपल्याला असे ऑप्शन या ठिकाणी दिसतील. त्यातील आपल्याला क्लिक हिअर टीचर नॉन टीचिंग VTP टीचर DCF टू फिल द डाटा या ऑप्शनला आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपणासमोर स्टाफ समरी रिपोर्ट आपल्याला या ठिकाणी दिसेल. आता थोडंसं आपण पुन्हा खाली स्क्रोल डाऊन करूयात. स्क्रोल केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी जर काही आपले हेड ऑफ स्कूल असतील ते हेड ऑफ स्कूल आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करायचे आहेत, अपडेट करायचे आहेत. अपडेट केल्यानंतर कन्फर्म करायचे आहेत. कन्फर्म झाल्यानंतर आपल्याला लेफ्ट साईडला जे काही आपले हेड ऑफ स्कूल असतील त्यांची इन्फॉर्मेशन आपल्याला इथे खाली दिसेल. पुन्हा या स्कूल डॅशबोर्डला आपण क्लिक करूयात. क्लिक केल्यानंतर आपल्याला हेड ऑफ द स्कूलची माहिती अपडेट झाल्यानंतर थोडंसं पुन्हा खाली यायचं आहे आणि इथे टीचिंग नॉन टीचिंग स्टाफ इन पोझिशन अशा पद्धतीने आपल्याला टॅब दिसेल. यामध्ये रेग्युलर टीचिंग स्टाफ किती आहे त्याची काउंट या ठिकाणी दिसतोय. नॉन रेग्युलर टीचिंग स्टाफचा काउंट या ठिकाणी दिसेल आणि टोटल टीचिंग स्टाफ इन पोझिशन ए आणि बी म्हणजे टीचिंग स्टाफ आणि नॉन टीचिंग स्टाफची काउंट या ठिकाणी दिसेल. यामध्ये टोटल 3 दिसत आहेत आणि इनकम्प्लीट मध्ये सुद्धा 3 दिसत आहेत. आपल्याकडे जी संख्या असेल ती या ठिकाणी दिसेल. आता आज आपण फक्त प्रोफाईल अपडेट कसे करायचे याबाबत माहिती पाहूयात. त्यानंतर ऍड टीचिंग स्टाफ किंवा ऍड नॉन टीचिंग स्टाफ आणि उर्वरित इतर ड्रॉपबॉक्समध्ये किंवा लेफ्ट स्कूल करायचं असेल तर हे सगळ्या गोष्टी आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आता आपल्याला हा जो टीचिंग स्टाफ आहे या ठिकाणी जो हा इनकम्प्लीटचा जो डेटा दिसतोय, हा अंक दिसतोय, या अंकाला आपल्याला क्लिक करायचा आहे. क्लिक केल्यानंतर आपणासमोर आपल्या शाळेतील जे काही टीचिंग स्टाफ लिस्ट आहे ती अशा पद्धतीनं आपल्याला दिसेल, जी का ऑरेंज कलरच्या रंगामध्ये आपल्याला आलेली दिसेल. इथे आल्यानंतर जे काही टीचर्स आहेत त्यांच्या समोरील हा जो अपडेट नावाचा टॅब आहे, या अपडेट नावाच्या टॅब खाली जनरल प्रोफाईल आहे. हे जनरल प्रोफाईलला आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपल्याला त्या टीचर्सची माहिती या ठिकाणी पाहायला भेटेल आणि इथे जे जे काही बदल आपल्याला करायचे असतील किंवा जे काही चेंजेस असतील ते आपण करू शकता. शक्यतो जर चेंजेस नसतील तर आपल्याला फक्त अपडेट या ऑप्शनला क्लिक करायचं आहे आणि टीचर स्टाफ डिटेल्स अपडेटेड सक्सेसफुली असं ग्रीन रंगामध्ये आपल्याला दिसेल. पुन्हा थोडंसं खाली यायचं आहे आणि उजवीकडील नेक्स्ट या बटनाला आपल्याला क्लिक करायचं आहे.
क्लिक केल्यानंतर आपणासमोर पुढे पुढे ट्रेनिंग अँड अदर डिटेल्स दिसेल. या ट्रेनिंग आणि अदर डिटेल्समध्ये एक नवीन ऑप्शन आपल्याला या ठिकाणी वाढलेला दिसतोय, ज्यामध्ये 3.2.28 सायबर सेफ्टीबाबत म्हणजे व्हेदर रिसीव्ह ट्रेनिंग ऑन सायबर सेफ्टी अँड सायकोसोशल ॲस्पेक्ट याबाबत माहिती विचारलेली आहे. याचे जर आपले ट्रेनिंग झालेले असतील तर त्याला येस किंवा नो या पर्यायामध्ये आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. सायकोसोशल ॲस्पेक्ट झाला असेल तर येस म्हणा, नसेल तर नो म्हणा. ज्या पद्धतीनं झाला असेल त्या पद्धतीनं. त्यानंतर आणखी एक ऑप्शन आपल्याला या ठिकाणी वाढलेला दिसतोय 3.2.30 मध्ये वेदर टीचर इज सीटेट ऑर एसटेट क्वालिफाईड. म्हणजे जर शिक्षक सीटीईटी किंवा टीईटी क्वालिफाईड असेल तर आपल्याला त्याला येस करायचं आहे. आणि इफ येस इयर ऑफ क्वालिफाईंग, जर शिक्षक सीटेट किंवा टीईटी उत्तीर्ण असतील तर त्याचं उत्तीर्ण झाल्याचं वर्ष आपल्याला या ठिकाणी टाकायचं आहे आणि याला अपडेट म्हणायचं आहे. अपडेट केल्यानंतर आणखी काही गोष्टी आपल्या या ठिकाणी भरण्याच्या राहिलेल्या दिसत आहेत, त्याही एकदा चेक करायच्या आहेत. आपल्या कोणत्या बाबी या ठिकाणी भरायच्या राहिलेल्या आहेत. आता या ठिकाणी आणखी एक एरर आपल्याला येण्याची शक्यता असू शकते, ज्यामध्ये हे ज्या लँग्वेजेस 3.2.26 ह्या लवकर अपडेट होत नाहीत. त्यासाठी आपल्याला प्रिव्हियस पेजवर जावं लागेल आणि इथे आल्यानंतर अपॉइंटमेंट लेव्हल जे आहे, इथे एकदा फक्त कुठला तरी एक पर्याय असिस्टंट हेडमास्टर, व्हाईस प्रिन्सिपल असा सिलेक्ट करायचा. पुन्हा एकदा त्याला काहीच न सिलेक्ट करता फक्त सिलेक्ट या टॅबला ठेवायचं आहे. इथे अपडेट करायचं आहे. अपडेट केल्यानंतर परत आपल्याला ऑटोमॅटिक इथे लँग्वेजेस आलेले दिसतील. आल्यानंतर आपल्याला हे जे काही सायबर सिक्युरिटी आणि सायकोसोशल ॲस्पेक्ट दिलं असेल त्याला येस नो करा. याला पुन्हा अपडेट म्हणा. अपडेट म्हणल्यानंतर आपलं प्रोफाईल या ठिकाणी अपडेट झालेलं आपल्याला दिसेल. अशाच पद्धतीनं जे काही आपल्या शाळेतील जितके काही शिक्षक असतील त्यांच्या जनरल प्रोफाईलवर जायचं आहे आणि जर काही बदल असतील तर त्या पद्धतीनं बदल करायचे आहेत. याला अपडेट म्हणायचं आहे. अपडेट केल्यानंतर आपल्याला पुन्हा आता बघा इथे आपण अपडेट केल्यानंतर हे अपॉइंटमेंट अँड टीचिंग प्रोफाईल डिटेल अपडेट झाली. परंतु आता जर आपण इथं सायबर सिक्युरिटी आणि सायकोसोशल ॲस्पेक्ट याला जर येस नो केलं आणि अपडेट करायला गेलो तर तो या ठिकाणी अपडेट झालेला आपल्याला या ठिकाणी दिसेल. अशा पद्धतीनं शाळेतील सर्व शिक्षकांचं प्रोफाईल आपल्याला या ठिकाणी अपडेट करून घ्यायचं आहे आणि अपडेट झाल्यानंतर ते सर्व प्रोफाईल ग्रीन रंगामध्ये आलेलं आपल्याला दिसेल. ते झाल्यानंतर आपल्याला सर्वात शेवटी स्कूल डॅशबोर्डवर जायचं आहे. डॅशबोर्डवर गेल्यानंतर परत थोडंसं खाली स्क्रोल डाऊन केल्यानंतर आपल्याला हा जो काही टोटल टीचिंग स्टाफचं पोझिशन आहे ते अजूनही आपल्याला इनकम्प्लीट मध्ये दिसत आहे. त्यासाठी ते अपडेट होण्यासाठी या ठिकाणी वरती रिफ्रेश बटन आहे. या रिफ्रेश बटनला आपल्याला क्लिक करायचं आहे. रिफ्रेश केल्यानंतर ऑटोमॅटिक आपली जी टोटल इनकम्प्लीटची संख्या जी आहे ती 0 होईल आणि ती टोटलमध्ये ऑटोमॅटिक ऍड होईल. त्यानंतर खाली नॉन टीचिंग स्टाफ मध्ये आपल्याकडे ऑलरेडी स्टाफ नसल्यामुळे आपण इथं कोणताही अपडेट करायचा नाही. जर अपडेट असेल तर त्याही नॉन टीचिंग स्टाफचं अपडेट आपल्याला याप्रमाणे करावे लागेल. त्यानंतर खाली नंबर ऑफ टीचिंग स्टाफ रिक्वायर्ड, आपल्या शाळेमध्ये जर आपल्याला आणखी स्टाफ रिक्वायर पाहिजे असेल, हवा असेल तर आपल्याला इथे नीड अपडेटेशन म्हटलेलं आहे. त्याच्या समोरील क्लिक हिअरला क्लिक करायचं आहे आणि नंबर ऑफ टीचिंग स्टाफ रिक्वायर्ड आपल्याला प्रायमरीसाठी किंवा आपल्याला अप्पर प्रायमरीसाठी किंवा जे काही टॅब आपल्याला दिसतील तर त्या आपली शाळा ज्या याच्यामध्ये असेल त्या पद्धतीनं आपल्याला इथे टॅब दिसतील. आपल्याला शिक्षक संख्या आवश्यक असेल तर आपल्याला ती संख्या इथे टाकायची आहे. आवश्यक नसेल तर 0 टाकायचं आहे आणि याला सेव्ह म्हणायचं आहे. सेव्ह केल्यानंतर ऑटोमॅटिक आपल्याला इथे हेही देखील कंप्लीट झालेलं दिसेल. तर अशा पद्धतीनं आपल्याला हा संपूर्ण जो स्कूल डेटा आहे, हा टीचर स्टाफचा जो डेटा आहे तो या पद्धतीनं आपल्याला अपडेट करून घ्यायचा आहे आणि ही संपूर्ण माहिती आपल्याला भरून फायनलाइज करून घ्यायची आहे. तर सध्या आपल्याला फक्त टीचर अपडेट करून घ्यायचे आहेत आणि यापुढील व्हिडिओमध्ये आपल्याला इम्पोर्ट किंवा ग्लोबल सर्च किंवा ड्रॉपबॉक्स बाबत आपण यापुढील व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ आपल्या सर्व शिक्षक बांधवांपर्यंत नक्की पोहोचवा. धन्यवाद.